नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये स्वागत आहे। आज आपण नाही का सायन्स मधला महत्त्वाचा टॉपिक आहे जे 2025 आणि 24 मध्ये आपल्याला आयोगाने विचारला होता। टॉपिक आहे की नाही फार क्लिष्ट आहे, कारण की त्यामध्ये केमिकल रिएक्शन विचारलं जातं, परंतु आपण नाही का केमिकल रिएक्शन न विचार घेता कशा प्रकारे आपण प्रश्न सॉल्व करू शकतो ते घेतलेलं आहे। कारण की यामध्ये 1 पेज माहिती आणि 1 मार्क भेटू शकते आपल्याला, आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून ते नक्कीच नाही का 1 मार्क फिक्स होईल। आणि याआधी म्हणतो की जे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल पूर्वी तर नक्की पहा। लास्ट 20 डे स्ट्रॅटेजी, लास्ट 30 डे स्ट्रॅटेजी कंबाईनसाठी टाकलेली आहे। त्यामधून नाही का ज्या गोष्टी तुम्ही सध्या करत नसेल तर नक्की जर तुम्ही तुमचा अप्रोच चेंज केला तर तुमची इथं 10 ते 15 मार्क नक्कीच नाही का वाढू शकते। आणि ज्या मुलांना नाही का इकॉनॉमिक्स आणि सायन्समध्ये नाही का कॉन्फिडन्स येत नाही तर त्या मुलांनी जरी नाही का डेली एक व्हिडिओ जरी पाहिला ना, आपला एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओ आहे, PIQ सहित आहे। PIQ सुद्धा पाहण्याची गरज नाही आहे तुम्हाला 21,000 मध्ये, कारण की त्यामध्ये मी 21,000चा सोर्स दिलेला आहे आणि स्टेट बोर्ड सुद्धा ऍड केलेली आहे माहितीमध्ये। आणि PIQ नेमकं विद्यार्थ्यांनी PIQ ओरिएंटेड स्टडी कसा करायचा त्या व्हिडिओमधून क्लिअर होईल। आणि जे मुलं नवीन स्टुडंट आहे त्यांना काहीच माहित नाही काय करायचं, तर त्यांनी नाही का कंबाईंड ग्रुप बी 2024चा जे पूर्व परीक्षा पेपर झाला होता त्यामध्ये जवळपास 6 विषय GH ची मी नाही का अनालिसिस घेतलेली आहे। नेमका सोर्स काय असला पाहिजे, PIQ अनालिसिस म्हणजे काय, PIQ लॉजिक काय असतं, या गोष्टीवर कसा आपण भर दिला पाहिजे हे घेतलेलं आहे। जेणेकरून नवीन स्टुडंटना कळणार आहे की बा स्कोरिंग सब्जेक्ट कोणता आहे, कोणता सब्जेक्टमध्ये आपण मिनिमम मार्क घेतो, कोणता सब्जेक्ट आपल्याला सोपा जातो, सर्व त्या गोष्टी क्लिअर होईल। आणि 25 चे सुद्धा नाही का 3च व्हिडिओ टाकलेले आहे, पॉलिटी, हिस्ट्री आणि सायन्स, ते सुद्धा पहा। त्यावरून तुमचा अप्रोच चेंज होईल नक्कीच। आणि सायन्समध्ये आणि इकॉनॉमिक्समध्ये जर व्हिडिओ तुम्ही जर व्यवस्थित पाहिले तर तुमचे जवळपास मी सांगतो ना 16 ते 17 मार्क वाढू शकते या येणाऱ्या एक्झाम मध्ये। कारण की मी बेसिक पकडत आहे, मी 15 पैकी नाही पकडत आहे, मी जवळपास 8-9 मार्क नाही का इकॉनॉमिक्स आणि 8-9 मार्क सायन्स असं पकडत आहे। जर त्यांनी PIQ ओरिएंटेडचा टाकला ना तर मार्क वाढू शकते त्यामध्ये, लक्षात घ्या तुम्ही। मी सोर्स टाकलेला आहे की आपल्या व्हिडिओमधून किती क्वेश्चन आले होते ग्रुप बी आणि सी ला, आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी फोटो टाकलेले आहे। तुम्ही नाही का जवळपास त्याला 20-25 दिवस झालेले आहे, फोटो मध्ये टेलिग्रामच्या पाहून घ्या की जेणेकरून बा व्हिडिओमधून येत आहे का नाही। कारण की आपला चॅनल छोटा आहे, बरं आपल्याला 6-8 महिने झालेले आहे या क्षेत्रामध्ये, परंतु आपण नाही का विद्यार्थ्यांनी बा कशा प्रकारे बा अप्रोच असला पाहिजे क्वेश्चनले पाहण्याचा ते सुद्धा सांगितलेलं आहे। आणि लॉजिक ट्रिकचा व्हिडिओ आहे आपला 4 महिन्यापूर्वी टाकलेला, ते सुद्धा पहा। कारण की तुम्ही त्यामध्ये सुद्धा चुकत असेल का हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे। कारण आपण नाही का काही क्वेश्चन जे असतात एक्झाम मध्ये 7 ते 8 क्वेश्चन ते तुम्ही नाही का अभ्यास नाही केला तरी नाही का तुमचे इझिली बरोबर येतात, परंतु न्यू स्टुडंट काय करतात त्यांना स्किप करतात। तसं करू नये। आपण शेवटी एक व्हिडिओ बनवू नक्कीच की नेमकं कशा प्रकारे आपण एक्झामला गेलो पाहिजे, अटेम्प्ट किती असला पाहिजे, लॉजिक काय असतात, ट्रिक्स काय असतात हे पाहू। परंतु तुम्ही नक्कीच पहा। चला तर आजचा व्हिडिओ पाहू। आपल्याला नाही का याच्यावर 4 क्वेश्चन आलेले आहे ते पाहू आणि थोडीशी माहिती पाहू जे एक्झाम ओरिएंटेड असेल, जे आहे आयनिक बॉन्ड, सहसंयोज बॉन्ड आणि कोऑर्डिनेट बॉन्ड। यामध्ये मेटॅलिक बॉन्ड असते, धातू बॉन्ड, ते थोडक्यात घेतलेलं आहे मी, परंतु जे इम्पॉर्टंट आहे तेच घेऊ आपण। लक्षात घ्या आयनिक बॉन्डला दुसरं नाव काय, इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड असते। इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड तुम्हाला हे दोन्ही पैकी एक यूज करील। इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड कोण असते, यामध्ये विद्युत सुवाहकता गुण असते यामध्ये, म्हणून याला आपण इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो। आणि याच्यात धन आणि ऋणबंध असते, कायच्यात आयनिक बॉन्ड मध्ये धन आणि ऋण बॉन्ड कशात असते, आयनिक बॉन्ड मध्ये असते। त्यानंतर इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड कशा म्हणजे गुणधर्म कोणात असते, यामध्ये असते, धातू विद्युत सुवाहकता, ते खाली घेतलेलं आहे आपण। त्याच्यानंतर आपण आयनिक बॉन्ड आणि सहसंयोज बॉन्ड याच्या डेफिनेशनवर नाही का आपल्याला प्रश्न विचारू शकते आपल्याला, कारण की पोलीस भरतीला आलेला आहे 2025 ला, परंतु आपल्याला सुद्धा विचारू शकते, हे लक्षात घ्यायचं। कारण की याच्यावर फरक समजते। इलेक्ट्रॉनचे ट्रान्सफर ज्यामध्ये होत असते म्हणजे इलेक्ट्रॉनचे स्थानांतरण, त्याला म्हणत असतो आपण आयनिक बॉन्ड, लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर। आणि इलेक्ट्रॉन जर शेअरिंग म्हटलं, देवाणघेवाण देणे, तर ते म्हणते त्याला आपण सहसंयोज बॉन्ड, ज्याला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड इंग्लिशमध्ये वाचायचं, कोव्हॅलेंट बॉन्ड आणि आयनिक बॉन्ड हे लक्षात ठेवायचं। यामध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते, याच्यात इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर, लक्षात कसं ठेवायचं, सहवरून शेअरिंग करायचं आणि आणि ट्रान्सफर ते एक तर लक्षात ठेवायचं, लक्षात घ्या। त्याच्यानंतर मध्ये दुसरा फरक काय, यामध्ये नॉन मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक गुण असते, म्हणजे धातू आणि अधातूची स्थानांतर होत असते। म्हणजे तुम्हाला विचारलं धातू आणि अधातू याचे जे गुणधर्म असते त्याला कोणता बॉन्ड म्हणतात, आयनिक बॉन्ड, लक्षात ठेवा, धातू आणि अधातू। आणि सहसंयोज बॉन्ड ज्याला कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो, यामध्ये नॉन
मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक असं गुणधर्म असते, लक्षात घ्या. अधातू अधातू शेअरिंग असते, हे तुम्हाला थोडक्यात लक्षात येत असेल. त्यानंतर बघा याच्या व्याख्येवर प्रश्न विचारू शकते आता आपल्याला. आणि आता काय एक्झाम्पल जे आहे त्याच्यावाले एक्झाम्पल त्यावर प्रश्न विचारू शकते, लक्षात घ्या. ज्यावर आता आपल्याला प्रश्न आहे 2 वेळा. सोडियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, लक्षात ठेवा. सोडियम क्लोराईड हे तुम्हाला मराठीत माहित पाहिजे आणि त्याची संज्ञा सुद्धा माहित पाहिजे. सोडियम म्हणजे Na, क्लोराईड म्हणजे Cl2 म्हणून सोडियम क्लोराईड बनलं. कॅल्शियम म्हणजे Ca, कॅल्शियम क्लोराईड, बघा नाव सेम आहे. नंतर मॅग्नेशियम क्लोराईड, Mg म्हणजे मॅग्नेशियम आणि क्लोराईड म्हणजे Cl2, लक्षात ठेवा. आणि कॅल्शियम ऑक्साईड येते आणि मॅग्नेशियम ऑक्साईड येते, लक्षात ठेवा. म्हणजे CaO ऑक्साईडचा O, मॅग्नेशियम ऑक्साईड Mg मॅग्नेशियम, O म्हणजे ऑक्साईड. म्हणजे याच्यामध्ये काय येते, क्लोराईडवाले येते आणि ऑक्साईडवाले येते. कोणते? सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम. हे तुम्हाला पाठ पाहिजे, प्रश्न आल्यावर तुम्हाला क्लिअर करीन. हे पाठ पाहिजे ना, लक्षात घ्या. म्हणजे आपण शॉर्ट मध्ये काय लक्षात ठेवू, क्लोराईडवाले आणि ऑक्साईडवाले येते. सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, हे लक्षात ठेवा. मॅग्नेशियम ऑक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड. आणि चौथा फरक काय यामधला, लक्षात घ्या. मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट, म्हणजे त्यांचा जे उत्कलनांक आणि वितळण्याचा गुणधर्म आहे यामध्ये हाय असतो. मेल्टिंग पॉईंट इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं किंवा मराठीत. मेल्टिंग आणि बॉइलिंग म्हणजे वितळते ना, आणि मेल्टिंग म्हणजे उत्कलन, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवलं तर काय राहते याच्यामध्ये, आयनिक बॉन्डमध्ये हायच असते, जास्त असते यामध्ये. म्हणजे आवरून अधिक, लक्षात ठेवा. हा अधिक म्हणजे काय होते, उच्च होते, हाय. आणि याच्यामध्ये काय असते माहिती आहे का, लो असते, लक्षात ठेवा हे. आणि कोव्हॅलेंट बॉन्डचा आपण उदाहरण घेतले नाही पहा. कोव्हॅलेंट बॉन्ड जे आहे याचे 3 प्रकार पडतात. कोव्हॅलेंट बॉन्डचे त्याला आपण काय म्हणतो, एकल सहसुज बॉन्ड, डबल आणि ट्रिपल असं आहे. याच्यावर असं विचारलं नाही पण विचारू शकते, लक्षात घ्या. एकल जे कोव्हॅलेंट बॉन्ड असते त्याचं उदाहरण हायड्रोजन. काय? हायड्रोजन, लक्षात ठेवायचं. याच्यात एकल असते. 2 नंबरले असते ऑक्सिजन डबल मध्ये, ट्रिपल मध्ये असते नायट्रोजन, हे लक्षात ठेवायचं. H2 बिन विचारू शकते, O2 विचारू शकते आणि N2 यांचं ते रासायनिक नाव आहे, रासायनिक संज्ञा आहे त्यांची वाली, हे लक्षात ठेवा. आणि हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे कारण की याच्यावर प्रश्न आला नाही, याच्यावर प्रश्न आला आपल्याला, लक्षात घ्या. एकल बॉन्ड लक्षात ठेवा, पुन्हा हायड्रोजन, डबल म्हटलं तर ऑक्सिजन आणि ट्रिपल म्हटलं तर नायट्रोजन. नायट्रोजन म्हणजे ट आहे, इथं ट्रिपल वाचा, ट्रिपल वाचा, असा ट्रिकल आहे, म्हणजे लक्षात राहून जाते आपल्याला. डबल म्हणजे, आणि हायड्रोजन मध्ये पहिले लक्षात ठेवायचं एकल, त्याच्यानंतर ऑक्सिजन मध्ये 2, हे तुम्हाला सिक्वेन्स तर जर लक्षात आलं येऊन जाते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर याचं उदाहरण जे आहे त्याचं उदाहरण लक्षात ठेवा. आणखी पाणी ज्याला आपण H2O म्हणत असतो, H2O हे संज्ञा येते, H2O. याच्यामध्ये बघा एक मिथेन येते, CH4 मिथेन. त्याच्यानंतर पाणी ज्याला H2O म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला इथे हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, हे सर्व उदाहरण कशाचे आहेत, कोव्हॅलेंट बॉन्डचे, हे लक्षात ठेवायचं. बघा इथं नाही का आयोगाने आपल्याला एकदा प्रश्न विचारला, मी प्रश्न घेतलेला आहे. जर तुम्हाला असं डायरेक्ट विचारलं पाणीमध्ये कोणते बॉन्ड असते आणि पर्यामध्ये जर कोव्हॅलेंट बॉन्ड आणि हायड्रोजन बॉन्ड असेल तर उत्तर लिहायचं हायड्रोजन बॉन्ड. काय? आणि ज्यावेळेस हायड्रोजन बॉन्ड नसेल पाण्यासंबंधी त्यावेळेस उत्तर लिहायचं सहसुज बॉन्ड. प्रश्न आल्यावर क्लिअर होईल म्हणून हे स्टार्ट केलेला आहे. पाण्यामध्ये कोणता बॉन्ड असते तर हायड्रोजन बॉन्ड असते, हे लक्षात ठेवा. जर पर्याय जर नसेल हायड्रोजन बॉन्डचा तर हे लिहायचं पाण्यासाठी, बाकीसाठी नाही का कोव्हॅलेंट बॉन्ड लिहायचं. जर मिथेन विचारलं, नायट्रोजन, ऑक्सिजन, तर त्याचं उत्तर राहील कोव्हॅलेंट बॉन्ड. फक्त पाण्यासंबंधी अपवाद आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा याचा जे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हाय असते त्याचा काय राहते, कमी असते, लक्षात घ्या. त्यानंतर याच्यामध्ये विद्युत वाहकता गुण असते म्हणून त्याला आपण इलेक्ट्रोव्हायलेंट बॉन्ड म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये नसते. त्याच्यानंतर यामध्ये ऋण आणि धन आयन असते, कायच्यात, आयनिक बॉन्ड मध्ये. फक्त इतकंच पाठ करा. पाठांतर आहे, केमिकल रिॲक्शन काही आपल्याला करायचं नाही, आपल्याला फक्त मार्क घ्यायचे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा एक प्रश्न आला होता हिऱ्यात कोणता बॉन्ड असते, हिऱ्यात असते कोव्हॅलेंट बॉन्ड, लक्षात ठेवा. आणि याचा आकार असते टेट्राहेड्री आकार. हे प्रश्न आलेला आहे. ज्यावेळेस एखादा आपण पाहू, आपण कार्बनचा पूर्वी आपण थोडक्यात टाकलं होतं पूर्वी, जर आपल्याला टाइम भेटला तर टाकण्याचा प्रयत्न करतो मी. हिऱ्यात कोणता बॉन्ड असते, कोव्हॅलेंट. याचा आकार आहे टेट्राहेड्री आकार, लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, त्यानंतर इथे आपल्याला तिसरा प्रकार कोऑर्डिनेट बॉन्ड, ज्याला आपण समन्वय बॉन्ड म्हणतो. समन्वय सहसोयी बॉन्ड म्हणतो असतो, लक्षात ठेवा. सहसोयी बॉन्ड नाही, समन्वय बॉन्ड म्हणतो, लक्षात ठेवा. बनेल इंग्लिशमध्येच वाचायचं कोऑर्डिनेट बॉन्ड. याचं उदाहरण एकच लक्षात ठेवा, अमोनिया. NH4+ असते अमोनिया, हे फक्त लक्षात ठेवा. म्हणजे कधी कसं माहित आहे का, डायरेक्ट अमोनिया विचारलं पर्यायामध्ये आणि आपल्याला कट करता येईल ना, अमोनिया व कोऑर्डिनेट बॉन्ड आहे, आपण एलिमिनेशन करू शकतो, हे लक्षात ठेवा.
त्यानंतर बघा आपल्याला नाही का, जसं आपण आता आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड पाहिलं, परंतु असे काही बॉन्ड आहे की ज्यामध्ये दोघांचे गुणधर्म असते. जसं आपण बघा आपण पाहिलं होतं ध्वनी अनुतरंग असते, प्रकाश अवतरंग असते, हे माहित आहे याच्यामध्ये लहरी. परंतु अशा कोणत्या दोन लहरी आहे की ज्यामध्ये अनुतरंग लहरी असतात आणि अवतरंग असतात, जे समुद्रातील पाण्यातील लाटा असते, वॉटर वेव्ह असते. आपण घेतलेल्या व्हिडिओमध्ये ते पहा, हे त्या टाईपचं आहे. याच्यावर प्रश्न आला तर येऊ शकते. लोगाचे कोव्हॅलेंट बॉन्ड आणि आयनिक बॉन्ड यांचे दोघांचे गुणधर्म कशात असते, तर हे जे नावं सांगत आहे हे पाठ करायचे. सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड ज्याला आपण NaOH म्हणतो. त्यानंतर येते हायड्रोजन सल्फाईड, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येते सल्फ्युरिक अम्ल H2SO4. त्यानंतर येते कॅल्शियम कार्बोनेट. हे नाव फक्त पाठ करायचे, कॅल्शियम, आणि त्याची संज्ञा लक्षात ठेवायची. कॅल्शियम कार्बोनेट, H2SO4, हायड्रोजन सल्फाईड, सोडियम हायड्रॉक्साईड, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा याच्यावर प्रश्न आले नाही आहे, हे पर्यायमध्ये आहे आपल्याला. धातुबंध ज्याला मेटॅलिक बॉन्ड म्हणतो आपण. याचे उदाहरण काय आहे, ते धातू असते, धातूमध्ये जे बॉन्ड असते त्याला. पण याचे उदाहरण बरे आहे. धातू माहिती आहे तुम्हाला, लोह आहे, कॉपर आहे, तांबे आहे, चांदी आहे, हे लक्षात ठेवा. लोह कॉपर उदाहरणार्थ घेतलेले याचे बरेच धातू आहे. धातू पाहून घे जा तुम्ही एकदा, लोह आणि कॉपर. म्हणजे इतक्या माहितीवरून तुमचे नाही का नक्कीच प्रश्न सॉल्व्ह होणार आहे हेवाला. लक्षात घ्या. आता आपण काय करू, हे बघा एक्झाम आपण देत आहे, पण एक्झाम मध्ये कसं असते माहिती आहे का, आपल्याला खूप माहिती केली तर आपल्याला फक्त सॅटिस्फाईड होते की बा मी खूप काही वाचलेलं आहे. परंतु खूप काही वाचलं म्हणजे कसं परीक्षेमध्ये आपल्याला त्यामध्ये आठवेल ते होत नसते. आपल्याला कसं असते, एक्झाम ओरिएंटेड स्टडी करायचं असते, PIQ ओरिएंटेड. म्हणजे नेमकं या 7-8 गोष्टी जर पाठ केल्या मी, प्रश्न कसाही फिरला ना तर मी एलिमिनेशन करू शकतो. इतकं आपल्याला नाही का कळायला पाहिजे. नाही तर कसं असते, हे जे टॉपिक आहे ना, आयनिक बॉन्ड, सहसंयोजी बॉन्ड, हे खूप डिटेलमध्ये आहे. यांच्यामध्ये कसं असते, जसं आता सोडियम जर म्हटलं, याची जर संज्ञा म्हटलं तर 281 आहे, लक्षात घ्या. आणि जर आपण क्लोरीन म्हटलं 287 आहे, म्हणजे 287. मग कसं, एक शेवटची जी कक्षा असते एक 4 पेक्षा जर कमी असेल तर त्याला धातू म्हणतो आपण, आणि 4 पेक्षा जास्त असेल त्याला आपण अधातू म्हणतो. जसं क्लोरीन मध्ये 287 आहे, 7 शेवटी आहे, 4 पेक्षा जास्त आहे म्हणजे अधातू आहे. असं बरंच आहे याच्यामध्ये. परंतु आपण ते काही डिटेलमध्ये जात नाही, कारण की आपल्याला एक्झाम ओरिएंटेड करायचं आहे आता आणि आपल्याला मार्क घ्यायचे आहे. तर लक्षात घ्या, अशाच प्रकारे नाही का तुम्ही इतर सब्जेक्टचे सुद्धा करू शकता. आता आपण काय करू, यावरचे PIQ पाहू. चला तर आता याच्यावरचे जे 5 प्रश्न आहेत ते पाहूया आपण. लक्षात घ्या, कंबाईंड ग्रुप बी 2021 ला आलता हिरा, रिकामी जागा, यामध्ये कोणता बॉन्ड असते लक्षात ठेवा. तर हिऱ्यामध्ये जे असते बघा, आपण खाली घेतलेला आहे, हिऱ्यात असते सहसंयोजी बॉन्ड, याला इंग्लिशमध्ये वाचायचं कोव्हॅलेंट बॉन्ड. पर्यायामध्ये तुम्ही इंग्लिश पहा. सहसंयोजी स्फटिक आहे, स्फटिकचा काही विषय नाही आपल्याला. कोव्हॅलेंट आहे, सहसंयोजी कॉमन आहे. हिऱ्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असते, लक्षात ठेवा. आणि हिऱ्यामध्ये आकार जो असतो टेट्राहेड्री, याच्यावर 2 वेळा क्वेश्चन आहे. कार्बनचे अपुरूपे टॉपिक आहे, लक्षात घ्या. याच्यावर आपल्याला, आणि कार्बन बघा, कार्बन महत्वाचा टॉपिक आहे. कार्बन 12, कार्बन 14, कार्बनची ॲलोट्रोपी, हिरा, ग्रॅफाइट. त्याच्यानंतर काय आपलं काय शब्द आहे, एक फुलरिन्स आहे, काय लक्षात ठेवा. हे 3 शब्द आहे, याच्यावर आपल्याला पर्याय येते. त्यानंतर अल्केन, अल्किन, अल्काइन, याच्या सूत्रावर प्रश्न आहे, हे तुम्ही पाहिले पाहिजे ना, कारण की याच्यात बी सुद्धा नाही का हे प्रश्न जरी नाही का 2022-23 ला आलेले आहे, पूर्वी बी आलेले आहे, परंतु आता 24-25 मध्ये त्याच्यावर नाही आलं. परंतु याचा अर्थ हे नाही आहे की येणार नाही. लक्षात घ्या, तुम्हाला पाहणं अपेक्षित आहे. हिरा कसा आहे बा, हिऱ्याचं मग विद्युत दुर्वाहक कोण आहे, विद्युत सुवाहक कोण आहे, हे तुम्हाला येते. त्याचे वैशिष्ट्यावर प्रश्न आहे, 8वीच्या पुस्तकामध्ये बरंच दिलेलं आहे. याच्यावर व्हिडिओ बनवू आपण. लक्ष, आता त्यानंतरचा क्वेश्चन पहा. एक प्रश्न आला होता आपल्याला पोलीस भरतीला, मी ऍड केलेला आहे बघा. आयनिक बॉन्ड कशामुळे तयार होत असते, याच्या व्याख्येवर विचारलं बघा. इलेक्ट्रॉनांचे स्थानांतरण की इलेक्ट्रॉनचे देवाणघेवाण, म्हणजे ट्रान्सफर किंवा शेअरिंग, लक्षात घ्या. याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनचं काय राहील याच्यामध्ये, ट्रान्सफर, म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन आहे. इलेक्ट्रॉनचे हस्तांतरण म्हणजे स्थानांतरण, ट्रान्सफर. आणि इलेक्ट्रॉन शेअरिंग म्हणजे सहसंयोजी. ऑप्शन मध्ये शेअरिंग बी नाही, लक्षात घ्या. आणि याच्यात प्रोटॉन शेअरिंग, न्यूट्रॉन शेअरिंग आहे. म्हणजे इथं जर आपण गेलो ना बिना अभ्यासानं तर आपण इथं चुकू शकतो, लक्षात घ्या. म्हणून हे सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न तुमचा यावरच बनू शकते, पोलीस भरतीचा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, समाज कल्याण 2018 आलता CDPO मध्ये, लक्षात घ्या. पाणी हे द्रवरूपात आढळते, कारण पाण्यामध्ये रिकामी जागा बॉन्ड असते. पर्याय जर तुम्ही पाहिले तर सहसंयोजी बॉन्ड आहे, आयनिक बॉन्ड आहे, हायड्रोजन बॉन्ड आहे, हेच बॉन्ड आहे बघा पर्यायामध्ये. तर लक्षात घ्या, इथं सांगितलेलं आहे पहा, पाणीमध्ये हायड्रोजन बॉन्ड असते, पण ज्यावेळेस हायड्रोजन बॉन्ड नसन त्यावेळेस लिहायचं सहसंयोजी बॉन्ड. पण हायड्रोजन असेल तर पाण्यासंबंधी हायड्रोजन बॉन्ड लिहायचा, H2O त्याचं
सूत्र आहे, लक्षात ठेवा. मिथेन CH4, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे सुद्धा येते यामध्ये, तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर बघा आपल्याला आला होता प्रश्न राज्य, ज्या स्टुडंट मी नाही का राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा नाही का सोर्स टाकला होता की बा नेमकं बा कोणते प्रश्न रिपीट झाले होते, आपण काय अप्रोच असला पाहिजे. त्यानंतर मी त्यामध्ये हा प्रश्न घेतला होता, म्हणजे त्या स्टुडंटनी जरी ते प्रश्न पाहिला असताना तिथं मी तिथं 8वीचं स्टेट बोर्ड लावलं होतं की बा इथं बा हे प्रश्न येत आहे बा म्हटलं, परंतु तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु आयोगाने काय केलं, मॅग्नेशियम क्लोराईडच्या जागी कॅल्शियम क्लोराईड टाकलं, म्हणजे इतके क्लोराईडच आहे, म्हणजे तेच टाकला होता बॉन्ड. तर पाहून घ्या तुम्ही, पहिले 25चा पाहू आपण. मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम व क्लोरीनच्या अणूमध्ये कोणता रासायनिक बॉन्ड असते. आता तुम्हाला इथं केमिकल रिॲक्शन दिलेली आहे, तर पहिलं सेंटेन्स काय म्हणते, आपल्याला मॅग्नेशियम जर क्लोरीन याच्यामध्ये ज्यावेळेस केमिकल रिॲक्शन होते मग मॅग्नेशियम क्लोराईड तयार होते. तर मॅग्नेशियमचा मॅग्नेशियम आणि क्लोरीनचा काय म्हणते क्लोराईड असा आहे. परंतु आपण मॅग्नेशियम क्लोराईड कशात टाकत आहे बघा, मॅग्नेशियम क्लोराईड बा मॅग्नेशियम MgCl2. आणि आयोगाने विचारलं होतं आपल्याला कॅल्शियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड विचारायचा आहे, कॅल्शियम ऑक्साईड विचारला, मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणजे हेच विचारत आहे ना. क्लोराईड ऑक्साईड आला तर आपण उत्तर काय मारेल, आयनिक बॉन्ड. म्हणजे बघा याच्यामध्ये पर्याय बघा, तर आपल्याला एक तर पर्याय असाच कटून जाते तुमचा ओके, कारण दोन्ही एकाशीच बॉन्ड कसं असणार आहे यामध्ये. हे बॉन्ड कधी असतील, जसं सहसंयोज बॉन्ड आयनिक बॉन्ड हे उदाहरण दिल्यावर लक्षात ठेवा. हे म्हणजे याच्यावर पर्याय सुद्धा आहे लक्षात द्या. हे जर उदाहरण आले तर दोन आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड, नाही तर सेपरेट उत्तर राहण्याचं, हा लक्षात घ्या. हे प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेचा आहे. आणि आता कंबाईनला आलता बघा 25ला आपल्याला ग्रुप सी ला, कॅल्शियम आणि क्लोरीन या बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते. प्रश्न बा तेच आहे, इथं कॅल्शियम टाकलं तिथे मॅग्नेशियम. म्हणजे स्मार्ट मुलांना जर ते प्रश्न पाहिला असता राज्यसेवा पूर्व परीक्षेचा तर तुम्हाला डायरेक्ट नाही का प्रश्न पाहिल्यावर 1 मार्क भेटला असता 1.25. नाही ते चुकणं अपेक्षित आहे तुमचं तिथं, कारण की बघा पर्यायामध्ये आहे कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, आयनिक बॉन्ड आहे, मेटॅलिक बॉन्ड आहे आणि हायड्रोजन बॉन्ड आहे. तर सर्वच बॉन्ड आहे, लक्षात घ्यायचं उत्तर आहे आयनिक बॉन्ड. म्हणजे आयनिक बॉन्डवर 2 प्रश्न आलेले आहे. इथं कॅल्शियम क्लोराईडवर होता मॅग्नेशियम. आपल्याला काय केमिकल रिएक्शन लक्षात घ्यायची गरज आहे का, काही घेणदेण नाही याच्यात, लक्षात घ्या. याच्यावरून तुमचे बरेच प्रश्न सॉल्व्ह होते. हे तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोट्स काढायची वाली आणि हे प्रश्न 4 ऍड करा. आणि जर यावरचा प्रश्न आला आता आपल्याला कंबाईन मध्ये तर आपण तयार असणार आहोत, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने नाही का आपण आजचा व्हिडिओ घेतलेला आहे. तुमचा नक्कीच आज 1 मार्क फिक्स होईल. आणि व्हिडिओ डेली पहा आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा पहा. आपल्या चॅनलवर जवळपास 140 व्हिडिओ आहे शॉर्ट गिट्स पकडून. जर तुम्ही नाही का असे 1-1 मिनिटामध्ये बी नाही का प्रश्न आलेले आहेत आपल्या 25 मध्ये आणि मेन्सला सुद्धा आलेले आहे. तर तुम्ही नक्की कसं शॉर्ट मध्ये मी PIQ जोडलेली आहे आणि शॉर्ट नोट जोडलेली आहे की काय इम्पॉर्टंट आहे. त्रिवार्ता सुद्धा घेतलेला आहे मी तिथं 1 पेजवर, तिथं 3-4 प्रश्न लावले आहेत. तेवढं जरी पाहिलं ना त्रिवार्ता टॉपिक तुमचं एंड होते, लक्षात घ्या. आणि शॉर्ट पहा, इतर बिन व्हिडिओ पहा, लॉजिक ट्रिक्स पहा त्यामध्ये. त्याच्यानंतर PIQ जे काही असत ब्लड टॉपिक असेल ते सर्व पहा. नाही तर तुम्ही कसं सायन्समध्ये माणसांनी नोट्स वाचतो, नोट्स वाचताना काहीच होत नाही. नोट्स वाचायची कसे असते PIQ ओरिएंटेड. जसं आता आपण काय घेतलेलं आहे PIQ, किती प्रश्न आहे 4, माहिती किती आहे 1 पेजची. मग आपण पुन्हा परीक्षेमध्ये जाईल हे बॉन्ड आपल्याला पुन्हा नाही येणार. मग आपण काय करणार 1.25 चा लॉस्ट होणार आणि ते बी किती माहितीवर आहे थोडक्यातच आहे. त्यामुळे कसं स्टडी कसा असला पाहिजे, जे हॉट टॉपिक असते त्याच्यात आपलं चुकलो नाही पाहिजे आपण, लक्षात घ्या. याच्यामध्ये जर आपण चुकलो तर आपण बाहेर येतो. ते कोणताही टॉपिक असो, पॉलिटी असो, कसं तिचं ज्यावेळेस पॉलिटीचे 15 पैकी 13-14 क्वेश्चन रिपीट येत असन आणि तिथं आपण 8-9-10 मार्क घेतलं तर आपण सॅटिस्फाईड असन, ते आपलं चुकीचं आहे. कारण आपले 3 प्रश्न जर चुकले असन उदाहरणार्थ तर ते आपले PIQ चुकत आहे. मग आपण ते पाहिले पाहिजे. जसं आता बघा 73-74 वर बलवंत समितीवर प्रश्न विचारत आहे, लक्षात घ्या. आता तुम्ही 25चा पेपर काढा, 24चा काढा ग्रुप BC, तुम्हाला याच याच्यावर दिसेल 73-74 आणि समित्या बलवंतराव मेहता समिती, अशोक मेहता समिती, पाटील समिती, वसंतराव नाईक समिती, हे समित्या 21,000 मध्ये जायचं तेवढं 3 प्रश्न तुमचे एकाशी सॉल्व्ह होते. बघा आता आपल्याला मेन्सला गेलो, पुन्हा समितीवर विचारला जोडायला हवा. त्यानंतर 73 घटना ऐच्छिक तोर विचारला. म्हणजे प्रश्न कसा फ्रेम होत आहे बघा, त्या टॉपिक चोरीचा आहे आणि तुम्ही काय करता तो निग्लेक्ट करत आहे. मी काय करू, तसं नाही करायचं. तुम्ही PIQ नुसार जा, तो भाग करा आणि तुमचा 1 मार्क फिक्स झाला. म्हणजे यावर जर प्रश्न फ्रेम झाला मार्क चुकला नाही पाहिजे असा कॉन्फिडन्स जा. 20 दिवसात 20 टॉपिक जरी तुम्ही सब्जेक्ट वाईज केले ना, काही टॉपिक कमी असतात, काही सर्व सब्जेक्टची रिव्हिजन करायची नसते. फक्त 20 टॉपिक करा, तुमची लिस्ट तयार पाहिजे. नाही तर फक्त तुम्हाला करायचं आहे म्हणून माहिती आहे पण सायन्समध्ये नेमकं काय करायचं
इकॉनॉमिक्समध्ये कुठपर्यंत जायचं हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. मोठा व्हिडिओ होईल तर लक्षात घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.